45 एकर अनाधिकृत बांधकाम केलेले आहे आणि शासनाच्या जागेवर 2,000 झाले. हायकोर्टाची ऑर्डर आलेली आहे अतिक्रमण पण त्याच्याने जिल्हाधिकारी अतिक्रमण हटवत नाही. प्रशासनाच्या आशीर्वादाने प्रकाश नांजी चपाती खातो तुपाने, शेतकरी राहतो उपाशी. प्रशासनाच्या आशीर्वादाने प्रकाश नांजी चपाती खातो तुपाशी, शेतकरी राहतो. जमिनीवरती बांधकाम झालं, त्याच्या जमिनीचे गुणमुद्रण पत्र करण्यात आलं. अनाधिकृत मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे की सरकारी जागेवर 39 एकरवर जे अनाधिकृत बांधकाम केलेले 2,000 झाले ते तोडण्याचा आदेश हायकोर्टाने दिलेला असून जिल्हाधिकारी, MMRDA अधिकारी आणि मुख्य सचिव अधिकारी हे कुठल्या प्रकारे कारवाई करत नाही. त्यांना 12 हप्त्यांचा आदेश दिलेला असून आता जवळजवळ 36 हप्ते झाले, म्हणजे 8 महिने झाले. तर आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो का तुम्ही का नाही अनाधिकृत बांधकाम हटवत. तर ते आम्हाला बोलतात की कारवाई पूर्ण झाली तर आम्हाला पत्र देतात. ते पत्रही देत नाही, आमची वारंवार अक्कलपट्टी करतात. तर आम्ही करायचं काय, वारंवार मागण्या करून सुद्धा ते करत नाही. म्हणून आम्हाला हे उपोषणाचा आणि आंदोलन करण्याचा भाग पाडलं त्यांनी. अरे भूपर्यंत जागेचं आता आम्हाला कुठल्या प्रकारे गावातली काही लोक भूमिहीन लोक आहेत त्यांनाही जागेची आवश्यकता आहे, पण आमच्या गावातले काही पुढारी त्यांना हाताशी धरून गावगुंड आणि आमच्यावर जवळ 8 वेळेला जीव घेणं हल्ला झालेला आहे. आणि आजही आम्हाला धमक्या, जीवे मारण्याच्या धमक्या येतात आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात कोंडगाव पोलीस स्टेशन आणि शांतीनगर पोलीस स्टेशननी. आम्ही करायचं तरी काय, आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. काय प्रश्न आहे तुमचे, काय विषय काय? माझं नाव जयश्री चौधरी. आमची पण खासगी जमीन आहे आणि खासगी जमिनीवर कोर्टाचा स्टे आहे. जैसे ते आदेश दिलेले तरी त्याने अनधिकृत बांधकाम चालू ठेवलंय. MMRDA ला लेटर लिहिलंय. MMRDA ने पण अनधिकृत बांधकाम निष्कासित करा म्हणून सांगितलं, परंतु अजूनही कुठलीही कारवाई होत नाहीये आणि त्याने अनधिकृत बांधकाम चालू ठेवलेलं आहे. म्हणजे कोर्टाचाही अवमान करतोय आणि त्याची कोणीही दखल घेत नाहीये. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांनी घेणं गरजेचं आहे. या कोर्टाचा आदेश पायमल्ली करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे त्याला शासन घडलंच पाहिजे आणि अनधिकृत बांधकाम थांबवलंच पाहिजे. आणि सरकारचं पण हे आहे, GR आहे की तुम्ही अनधिकृत अवैध बांधकाम असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. तर कारवाई होणं गरजेचं आहे.